नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, इंजिनिअरिंग सीईटी असेल, मग नीट असेल, यासारख्या परीक्षांच्या एक दिवस आधीची रणनीती किंवा स्ट्रॅटेजी काय असावी? म्हणजे एक दिवस आधी विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे किंवा काय न करायला पाहिजे? कारण की तो एक दिवस आपल्यासाठी प्रचंड निर्णायक असतो. कारण की तो दिवस येण्यासाठी आपण खूप वर्षानुवर्षे मेहनत केलेली असते. त्याच्यामुळे त्या दिवशी आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं असते. अदरवाईज त्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं दिसते किंवा ती मेहनत वाया जाण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपण बघू की काय-काय खबरदारी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मी पहिलं लिहिलं, की नवीन काही वाचू नये. म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी कोणतेही नवीन विषय किंवा टॉपिक वाचणे टाळावे. कारण की काय होतं, की नवीन वाचलं तर फायदा तर होत नाही, पण गोंधळ वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे त्या अगोदरच्या दिवशी नवीन विषय किंवा टॉपिक किंवा काहीही नवीन वाचायला घ्यायचं नाही. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या गोष्टीवर भर द्यायचा. आता महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कोणत्या? तर महत्त्वाच्या गोष्टी असेल, फॅक्च्युअल डेटा असेल, काही फॉर्म्युले किंवा ज्याला सूत्र म्हणतो, यासारख्या गोष्टीची उजळणी किंवा रिव्हिजन करायची असते. नंतर साहित्याची तपासणी. आता परीक्षेला जाण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार, तर त्याची व्यवस्थित तपासणी म्हणजे आपले हॉल तिकीट घेतले का नाही, ओळखपत्र, ज्याला आपण आयडेंटिटी प्रूफ किंवा आयडी प्रूफ म्हणतो, फोटो. आता हे ओळखपत्र किंवा हे आयडी प्रूफ कोणी म्हणजे सर ओरिजिनल लागेल का झेरॉक्स, पण त्या परीक्षेची नीड असली जी जशी असेल त्यानुसार ओरिजिनल जर त्यांनी सांगितलं असेल तर ओरिजिनल न्यायचं, झेरॉक्स म्हटलं तर झेरॉक्स न्यायचं असं. नाहीतर म्हणजे ते कशावर डिपेंड आहे, त्या परीक्षेची काय नीड आहे, तर त्याच्यावर डिपेंड असेल. आणि परीक्षेच्या नियमानुसार आवश्यक स्टेशनरी सोबत असल्याची खातरजमा करावी. म्हणजे परीक्षेत जर त्यांनी म्हटलं की ब्लॅक पेन लागते, तर आपण ब्लॅक पेनच घेतला, नाही तर आपण आवश्यक नियमानुसार का लिहिलं मी, कारण की परीक्षेचा नियम आहे की ब्लॅक पेन हे आपण जर घेऊन ब्ल्यू पेन घेऊन जर गेलो तर सेंटरवर गोंधळ होण्याचे चान्सेस असते. म्हणून मी लिहिलं की परीक्षेच्या नियमानुसार आवश्यक स्टेशनरी सोबत असल्याची खातरजमा करावी. नंतर प्रवासाचे नियोजन. परीक्षा केंद्र किती दूर आहे हे लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. शक्यतो परीक्षा केंद्रावर 2 तास आधी पोहोचण्याचे ध्येय असावे. आता 2 तास आधी का जायचं, की कारण की त्या वातावरणाशी आपण जुळून घेतलेलं असते. म्हणजे 2 तासात बऱ्यापैकी आपण फॅमिलीवर होतो. त्याच्यामुळे शक्यतो एक्झाम सेंटरवर 2 तास आधी पोहोचलं पाहिजे. म्हणजे तिथं जाऊन बसायची जरी गरज असली तरी चालते, पण अशी वेळेवर धावपळ नको. म्हणजे घाम पुसत एक्झाम हॉलमध्ये जाणं, अशा गोष्टी अवॉइड, कारण की त्यांना काय होते, कॉन्सन्ट्रेशन लूज होते. त्याच्यामुळे शक्यतो 2 तास अगोदर आपण त्या एक्झाम सेंटरवर जाणं अपेक्षित असते. नंतरचा, आता आहाराची काळजी अगोदरल्या दिवशीचे नियम आहे. रात्री तेलकट, मसालेदार किंवा चिकन, मटण यासारखे जड पदार्थ खाऊ नये. कारण की काय होतं, की त्याने गुंगी येते, दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटत नाही. त्याच्यामुळे शक्यतो लाईट आहार किंवा हलका आहार घेतला पाहिजे अगोदर. नंतर पुरेशी झोप. रात्री किमान 7 ते 8 तास झोप घ्यावी. रात्री 10 वाजण्यापूर्वी झोपणे अधिक चांगले. कारण की एक्झामच्या अगोदर जे 7-8 तास एक्झामच्या आदल्या दिवशी आपली व्यवस्थित जर झोप झाली, तर आपल्याला जे काही गोष्टी वाचल्या ते रिकॉल होण्याचे चान्सेस जास्त असतात. अदरवाईज जर झोप झाली नाही, तर त्या गोष्टी म्हणजे खूप दिवसाच्या आधी जे वाचलेल्या गोष्टी आहेत त्या रिकॉल होत नाहीत. कन्फ्युजन वाढते आणि आपण चुकीचं ऑप्शन टिक करण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे व्यवस्थित 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं असते. नंतर मॉक टेस्ट टाळा. परीक्षेच्या आदल्या दिवशी मॉक टेस्ट देणे टाळावे. कारण की काय होते, जर त्या मॉक टेस्टमध्ये चुकून जर कमी मार्क आले तर उगाच कॉन्फिडन्स खचते. त्याच्यामुळे या गोष्टी त्या एक्झामच्या अगोदरल्या दिवशी टाळायच्या असतात. नंतर मानसिक शांततेसाठी क्षुल्लक गोष्टीवरून कोणाशी वाद घालू नये. नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा आणि डोके शांत ठेवावे. म्हणजे एक्झामच्या अगोदरल्या दिवशी उगाच रूम पार्टनरशी, लायब्ररीमध्ये किंवा नातेवाईकाशी, घरच्याशी छोट्या छोट्या काहीच विनाकाराच्या गोष्टी असतात, त्याच्यावरून वाद घालायचा नाही. तर शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळावे. कारण की कसं असते, की जर आपण निगेटिव्ह व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो तर त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्यावर परिणाम होत असते. त्याच्यामुळे त्या गोष्टी टाळणं महत्त्वाचं ठरते. नंतर डिजिटल डिटॉक्स. आता ही डिजिटल डिटॉक्स जी टर्म असते नेहमी चर्चेत असते. म्हणजे डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? सोशल मीडियापासून दूर राहणे. आता बघा, अगोदरल्या दिवशी फोन कॉल, सोशल मीडिया पासून दूर राहणे हिताचे ठरेल. उगाच, कारण की काय होते, काय बऱ्याचदा त्रासदायक लोक अगोदरल्या दिवशी जास्तच फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मित्र जरी असले, नातेवाईक जरी, सगळेच आपले चांगले असतात का नाही? त्रासदायक लोकांना अशा वेळेस जास्त जोर येतो. त्याच्यामुळे शक्यतो या गोष्टीपासून दूर राहिलेला
एक दिवस अगोदर म्हणजे एक दिवस अगोदर या गोष्टीपासून दूर राहिलेला आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. नंतर कट ऑफवर चर्चा नको. म्हणजे मागच्या वर्षी एवढा कट ऑफ लागला, आता बाबा अरे तुझी एक्झामही झाली नाही, फुकटच विनाकारण कट ऑफवर चर्चा करायची नाही. म्हणजे दरवर्षी कट ऑफ वाढला, अशा वायफळ गोष्टीवरती अगोदरल्या दिवशी चर्चा व्हायला नको किंवा टाळावी. नंतर अफवा किंवा खोट्या बातम्यापासून दूर राहावे. बऱ्याचदा एक्झामच्या अगोदरल्या दिवशी बऱ्याचदा अफवा येतात. म्हणजे त्या ऑथराईज आहेत का नाही हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत म्हणजे शक्यतो या अफवा किंवा खोट्या बातम्यापासून दूर राहिलेलंच चांगलं राहील. होप करतो बऱ्याच गोष्टी आपल्याला काही कामाच्या वाटल्या असतील, तर जर काही तुम्हाला यातलं काही कामाचं वाटलं असेल, काहीतरी नॉलेजमध्ये एन्हान्समेंट झाली असेल, तर आपलं चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.